आज हम बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन त्यातला प्रॉब्लेम सेट नंबर बघणार आहे आपण 2. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट काय आपला विच वन इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. तर क्वाड्रेटिक इक्वेशन फर्स्ट कोणतं होतं आपलं, तर बी ब्रॅकेट एक्स प्लस 5 एक्स ब्रॅकेट एक्स प्लस 5 इज इक्वल टू 2. ठीक आहे. सेकंड आहे आपला out of the following equation and which one is a not a quadratic equation. कोणतं नाही होऊ शकत, तर फर्स्ट वाला एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 11 प्लस एक्स स्क्वेअर होत नाही. थर्ड बघा द रूट्स ऑफ द एक्स स्क्वेअर प्लस के एक्स प्लस के इज इक्वल टू 0 आर द रियल अँड द इक्वल अँड फाइंड द के. तर आपला आन्सर किती आला, तर 0 और 4 आलेला. फोर्थ बघा फॉर रूट 2 एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस रूट 2 इज इक्वल टू 0 अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. तर आपला आन्सर किती आहे, तर बी आलेला आहे, ते आलं आहे 7. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज अ रूट 3 अँड कोणत्याचं नाही, तर बी एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन अँड फाइंड द इक्वेशन हॅविंग द सम ऑफ इट्स रूट्स मायनस 5. काय नंतर तर डी येणार आहे 3x स्क्वेअर प्लस 15x प्लस 3 इज इक्वल टू 0. 7 बघा रूट 5m स्क्वेअर मायनस 5m root 5m is equal to 0 and which of the following statement is true for the given equation. कोणता आहे तर आपला C. Roots are not equal. One of the root of equation x square plus mx minus 5 is equal to 0 is 2 and find the m. म्हणजे आपला आन्सर किती आहे तर C 1/2. बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलं तर which of the following equation is a quadratic. कोणता आपला क्वाड्रेटिक इक्वेशन, तर फर्स्ट दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 11 इज इक्वल टू 0. आपलं इक्वेशन आहे. बघा सोल्युशनमध्ये काय तर लेट एक्स इज द काय घेतलं आपण, तर ओनली व्हेरिएबल आहे. काय आहे तर या पूर्ण इक्वेशनमध्ये फक्त एक्स दिलेला आहे, तो काय आपला व्हेरिएबलचा आहे. 2 काय झाला आपला, हा झाला पॉवर किंवा इंडेक्स म्हणतो आपण याला, आणि 11ला काय म्हणतो तर हा झाला आपला कोइफिशिएंट. अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल्स एक्स इज 2 काय दिलं तर आपल्याला त्याची पॉवर किती दिलेली आहे, तर ती झाली आपली 2 आहे. द गिवन इक्वेशन इज काय म्हणू शकतो आपण त्याला क्वाड्रेटिक इक्वेशन, कारण की आपल्याला काय तर एकच व्हेरिएबल पाहिजे आणि पॉवरसुद्धा काय पाहिजे आपल्याला त्याला, तर मॅक्झिमम पॉवर पाहिजे. ठीक आहे. हे झालं आपलं फर्स्ट. सेकंड बघा एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. याच्यातसुद्धा काय दिलं आपल्याला, तर बघा सोल्युशनमध्ये काय तर आपला एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू घेतला आपण इथे 0. ठीक आहे. बघा काय दिलं आपण इथे आपलं व्हॅल्यू काय दिली आहे, तर मायनस एक्स मायनस 2x मायनस 5. सोल्युशनमध्ये बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे काय नडतं आपलं लेट एक्स इज द ओनली व्हेरिएबल. ठीक आहे. काय तर फर्स्ट तर कंडिशन फुलफिल केली, काय तर व्हेरिएबल काय तर सगळ्याचं एक्स आहे. मॅक्झिमम इंडेक्स काय दिले तर आपला व्हेरिएबलचा, तो दिला आपल्याला 1. त्याची पॉवर खूप कमी आहे, म्हणून काय म्हणतो आपण त्याला द गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. थर्ड बुक काय दिलं तर एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. तर काय होईल ते इथे सुद्धा काय दिसत आपल्याला सॉल्व केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू काय आला तर आपला 2x, कारण की 2ची पॉवर 2चा स्क्वेअर किती आपला तर इथे 4. ठीक आहे. आणि इथे आपण एक्सची व्हॅल्यू सुद्धा 2 घेतली तर किती येणार, तिथे सुद्धा 4 येणार आहे. म्हणजे काय तर आपलं लेट एक्स इज द काय तर ओनली व्हेरिएबल आहे, एक्स आहे त्याच्यात. अँड मॅक्झिमम पॉवर इंडेक्स काय दिलं तर आपण व्हेरिएबल तर आपला एक्स आहे आणि पॉवर किती आपली तर 2 दिलेली आहे. म्हणजे आहे काय होणार तर इक्वेशन इज क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 3 बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. फर्स्ट आहे आपला 2y स्क्वेअर मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. काय तर कम्पेअरिंग विथ कसोबत करायचा आपला फॉर्म्युला आपला बेसिकवाला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यात काय एक्स जागी आपल्याला सिम्पली y पुटअप करायचे, कारण की इथे काय y दिलेलं आहे. ठीक आहे. व्हेरिएबल चेंज करू फक्त आपण. तर a ची व्हॅल्यू काय घेतली आपण इथे तर 2 आहे, b ची व्हॅल्यू काय तर आपण इथे 1 घेतलेली आहे आणि c ची व्हॅल्यू काय तर आपली 2 आहे. ठीक आहे. आता डिस्क्रिमिनंट काय करायचं आपल्याला, तर इथे सिम्पली फॉर्म्युला काय आपल्याला तर बी स्क्वेअर मायनस 4ac. ठीक आहे. म्हणजे b ची व्हॅल्यू काय तर आपली ती आपली 1 आहे, म्हणजे काय तर मायनस 1 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू काय तर आपली ती आहे आपली 2 4 मल्टिप्लाइड बाय 2 आणि c ची व्हॅल्यू काय तर आपली 2 दिलेली आहे.
म्हणजे आपला 1चा स्क्वेअर तर आपला 1च राहणार आहे. इथे 4 2 जार 8 आणि 8 2 जार 16 म्हणजे 1 मायनस करू आपण 16. तर आपला डिस्क्रिमिनंट काय येणार तर -15 आपलं आन्सर येणार आहे. ठीक आहे. सेकंड बघा 2m² मायनस सेकंड बघा 5m² मायनस m इज इक्वल टू 0. आता कंपेअरिंग विथ का सोबत करायचं आपल्याला सेम फॉर्म्युला आहे आपला, फक्त व्हेरिएबल चेंज केला आपण तिथे x जागी m केलेला आहे. ठीक आहे. am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. तर a ची व्हॅल्यू काय घेतली आपण 5, b ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर -1 आणि c ची व्हॅल्यू काय तर आपली 0 आहे. बघा डिस्क्रिमिनंटमध्ये काय येणार तर आपलं आता b² मायनस 4ac व्हॅल्यू पुटअप करायची. b ची व्हॅल्यू किती तर आपली -4 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू किती आपली 5 आणि c ची व्हॅल्यू काय तर आपली 0. आता स्क्वेअर तर आपला 1च येणार आहे आणि इथे किती तर 0 म्हणजे आपला आन्सर किती तर लास्टचं ते येणार आहे 1. बघा √5x² मायनस x आणि मायनस √5 इज इक्वल टू 0. आता कंपेअरिंग विथ काय सोबत काय तर ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू √5, b ची व्हॅल्यू -1 आणि c ची व्हॅल्यू आहे आपली √5. तर डिस्क्रिमिनंटमध्ये काय तर b² मायनस 4ac. ठीक आहे. b ची व्हॅल्यू काय तर आपली -1 आहे, -4 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू √5 मल्टिप्लाइड बाय -√5 काय येणार आपला आन्सर तर 1 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय -5 सिम्पली 1 प्लस 20 म्हणजे काय तर 21 म्हणजे डिस्क्रिमिनंटमध्ये व्हॅल्यू किती येणार तर आपली 21. वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन 2x² प्लस kx मायनस 2 इज इक्वल टू 0 इज -2 अँड फाइंड k. काय करायचं आपल्याला याच्यात तर k ची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा द रूट ऑफ द काय तर काय दिलं आपल्याला 2x² प्लस kx मायनस 2 इज इक्वल टू 0 इज काय घेतलं आपण तर -2. आता x ची व्हॅल्यू काय तर आपली -2 आहे इथे पण क्वाड्रेटिक इक्वेशन घेतलं. ठीक आहे. आता 2x² प्लस kx मायनस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर -2 घेतली म्हणजे काय येणार तर 2 -2 स्क्वेअर प्लस k आणि -2 इज इक्वल टू 0 व्हॅल्यू काय येणार तर आपली 2 मल्टिप्लाइड बाय 4 -2k -2 इज इक्वल टू 0. सिम्पली 4 2 जरी आपलं 8 -2 जसं तसा -2 जसं तसा इज इक्वल टू 2 गेला किती येते आपल्याला तर 6 आणि -2k इज इक्वल टू 0. आता 6 मधून परत किती तर इथे किती आपला -2k इज इक्वल टू -6 म्हणजे k ची व्हॅल्यू काय घेणार आपण तर -6 अप डिवायडेड बाय 2. सिम्पली हे 2 ने डिवाइड होऊन म्हणजे आन्सर किती येईल आपला 3 म्हणजे k ची व्हॅल्यू निघाली आपली. टू रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर गिवन अँड फ्रेम द इक्वेशन्स. काय करायचं आपल्याला 10 आणि -10 दिलेलं आहे. बघा काय तर 10 आणि -10 काय घेतलं आपण तिथे तर लेट अल्फा इज इक्वल टू घेतला आपण 10 आणि बीटा इज इक्वल टू घेतला -10. ओके. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली आपल्याला तर सिम्पली 10 प्लस ब्रॅकेट -10 इज इक्वल टू काय येणार आहे आपला आन्सर 10 - 10 म्हणजे आपला आन्सर येते 0. ठीक आहे. तसंच अल्फा बीटा आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 10 मल्टिप्लाय बाय -10 म्हणजे आपला आन्सर किती तर -100. ठीक आहे. मग दॅन द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज काय घेतलं आपण तर x² मायनस अल्फा प्लस बीटा स्क्वेअर x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 व्हॅल्यू फक्त पुटअप करायचे. काय तर आपली x² मायनस 0x प्लस -100 इज इक्वल टू 0 म्हणजे x² मायनस 100 ची व्हॅल्यू किती येते आपली 0 येते. सेकंड बघा 1 मायनस 3√5 अँड 1 प्लस 3 अल्फाची व्हॅल्यू काय तर आपली 1 मायनस 3√5 अँड बीटाची व्हॅल्यू काय तर 1 प्लस 3√5. ओके. व्हॅल्यू पुटअप करायची आपलं म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय घेणार आपण तर 1 मायनस 3√5 प्लस 1 प्लस 3√5 किती येणार आपला आन्सर तर 1 मायनस 3√5 प्लस 1 प्लस 3√5. आता √5 काय होणार तर दोन्ही याच्यातले कॅन्सल म्हणजे आपला आन्सर किती येते तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 घेतलेलं आहे. ठीक आहे. आता अल्फा बीटा त्यात काय करायचं आपल्याला आता मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. तर आपला आन्सर किती येते इथे तर √5चा केला आपण स्क्वेअर काय येतं आपलं तर इज इक्वल टू 1 मायनस 9 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे 1 मायनस किती येणार तर 9 5 जर येतो आपलं 45 आणि इथे 1 मायनस 45 केलं तर अल्फा बीटा इज इक्वल टू 44 म्हणजे आपला आन्सर काय द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज काय तर आपला x² आणि अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती आला तर अल्फा बीटा इज इक्वल टू घेतला आपण 0 म्हणजे x² मायनस 2x मायनस 44 इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन म्हणते. थर्ड बघा 0 आणि 7 काढायचं आपल्याला तर काय अल्फा इज इक्वल टू घेतला आपण 0 आणि बीटा इज इक्वल टू घेतला आपण 7. आता अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती येते 0 प्लस 7 इज इक्वल टू 7 आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा केलं तर आपला आन्सर किती येते म्हणजे काय येणार तर द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज काय तर आपला x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 आणि x² मायनस 7x प्लस 0 इज इक्वल टू 0 म्हणजे काय तर x² मायनस 7x इज इक्वल टू 0 आपला आन्सर.